नागपूरला जाऊया. सरिता कौशिक आपल्या सोबत आहेत, आपल्या प्रतिनिधी. सरिता, नागपूरमधलं चित्र काय पाहायला मिळतंय? मतमोजणी तर सुरू झालेली आहे. किती तासामध्ये साधारण पहिला कल हाती येईल, पहिला निकाल हाती येईल? अश्विन, विदर्भामध्ये 7 जिल्ह्यांमध्ये जवळजवळ 45 नगर परिषदांमध्ये हे मतदान झालेलं होतं. त्या सगळीकडे मतमोजणी ही सुरू झालेली आहे. महत्वाची गोष्ट जी यदू जोशी यांनी सांगितली की या संपूर्ण निवडणुकीच्या प्रचारामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतःला झोकून घेतलं आणि जसं अभय देशपांडे यांनी म्हटलं, ही अर्धवार्षिक परीक्षा आहे, खास भाजपाची परीक्षा आहे. कारण एकेकाळी विदर्भ म्हणजे काँग्रेस असंच होतं. मात्र आता या वेळेला ज्या पद्धतीचं आपल्याला इकडे संपूर्ण चित्र बघायला मिळतं आहे त्यामध्ये असं आहे की आता भाजपाला काय कौल देतं. भाजपाला कौल जर का दिला तर तो मुख्यमंत्र्यांना कौल दिला असंच ठरेल. कारण ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी इथे प्रचार केला ते जर का बघितलं तर मुख्यमंत्र्यांनी काही जिल्ह्यांमध्ये तर 3-3, 4-4 नगर परिषदांमध्ये सुद्धा सभा घेतलेल्या होत्या. त्यामुळे अत्यंत महत्वाची अशी ही लढत आहे. त्याचबरोबर अकोला असो किंवा बुलढाणा असो, वाशिम असो, या ठिकाणी भारिपचं मोठं प्राबल्य आहे. तिथं काय होतं हे महत्वाचं आहे. आणि स्थानिक पातळीवर तिथल्या आमदारांनी सुद्धा आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे. अनेक ठिकाणी नगराध्यक्षांची लढत ही खरं तर त्या उमेदवारांमध्ये नसून तिथल्या आमदारांची लढत आहे, तिथल्या आजी माजी आमदारांची लढत आहे. अशा पद्धतीचं चित्र आपल्याला दिसतं आहे. मोठ्या नेत्यांच्या पत्न्या, भाऊ हे सर्व मंडळी सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे, नगर अध्यक्षासाठी आहेत. मग हे आपल्याला अगदी यवतमाळमध्ये मदन येरावार यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे, तर पुसदमध्ये मनोहर नाईक यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्याचबरोबर दर्यापूरमध्ये अत्यंत रंगत आलेली आहे. कारण अकोटचे जे भाजपचे आमदार आहेत प्रकाश भाळसाखळे, त्यांची पत्नी ह्या सुद्धा रिंगणात आहेत भाजपकडून, तर दुसरीकडे त्यांचा सख्खा भाऊ हा सुद्धा रिंगणात आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या अनेक लढती आपल्याला पाहायला मिळतात. वरोरामध्ये थेट हंसराज आहिर यांचा जबरदस्त पाठिंबा आपल्याला दिसलेला आहे. त्यांनी स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावली अशी दिसते. तर त्यांच्या समोर शिवसेनेचे बाळू धानोरकर यांनी सुद्धा आपल्या उमेदवाराला मोठा पाठिंबा दिल्याचं चित्र आपल्याला दिसतंय. त्यामुळे कुठंतरी मोठे नेते यांची प्रतिष्ठा या संपूर्ण निवडणुकीमध्ये आहेत. कोण उमेदवार आहे त्यापेक्षा त्याच्या पाठीमागं कोण उभा आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. जसं आपण बघतो अरुण अडसूळ यांचे पुत्र प्रताप हे सुद्धा रिंगणात आहे. खूप सरिता, जसं तुम्ही सांगता, खूप अनेक महत्वाच्या लढती आहेत. अनेक ठिकाणी आपलं लक्ष असणारच आहे. बातमीचे ताजे अपडेट्स घेतच राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद.